ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्ञानोबरायांनी तुमच्या माझ्या समोर ठेवला आणि मजर करत करत ही सगळी भावंड आली ती आळंदीमध्ये. आता शेवटचे 5 मिनिट. सगळी भावंड आळंदीत आली. कितीतरी दिवसांनी सगळेजण आळंदीत आले होते आणि ज्या झोपडीत राहायचे त्या झोपडीच्या शेजारी एक आजी राहायची. या लेकरांना बघितलं आणि आवाज दिला, ए बाळांनो कुठे होतात, या इकडे. मग तिला जवळ घेतलं, गालावरून हात फिरवला, काही खाल्लेस का, थांब काहीतरी खाऊन घ्या. पिठात पाणी काढून दिलं, सगळ्या पोरांनी पोट भरली. आणि तेवढ्यात मुक्ताई म्हणते, हे आजी इथं समोर एक चिमणीचा खोपा होता, तो दिसत नाही ग. आता कुठून शोधून आणायचा तो खोपा. वाऱ्या वावधानात गेला असेल उडून, नाहीतर गेला असेल पावसात वाहून. आजी त्यांचं घर असं पावसात वाहून गेल्यावर त्या चिमणीनं काय करायचं, काय करायचं म्हणजे परत काडी गोळा करतात आणि परत आपला खोपा तयार करतात. कसं असतं ना पक्ष्यांचं, त्यांना त्यांचा खोपा तयार करावा लागतो. असाच पावसात एक खोपा वाहून गेला आणि चिमणी शांत बसली. चिमणा म्हटलाय रडायचं नाही. त्यांना असे पंख विस्पारले, त्या पंखांच्या खाली चिमणी अलगद येऊन थांबली. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश झाला आणि चिमणा म्हटला, चल परत काडी गोळा करू आणि परत घरटं बांधू. आणि पुढे जाऊन चिमणा म्हणतो, आणि हो, कोणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत, आपली घरटी आपल्याला बांधावी लागते. एका अधिकाऱ्यानं लिहिलंय, मी प्रवासात असताना माझ्या बायकोनं मला सांगितलं, त्या झाडावरचे 2 खोपे आपण काढून घेऊयात आणि आपल्या गॅलरीत लावूयात. मीही नादान, मी माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना म्हटलं, तेवढी जरा 2 घरटी आणता का काढून. आयुष्यात जी कधी झाडावर चढली नाहीत ती कशी चढतील, त्यांना चढता येईल. गुरामागं चालणाऱ्या पोराला सांगितलं, हे 50 रुपये धर आणि 2 घरटी काढून दे. पोरगा म्हटला, साहेब 50 काय, 5,000 दिले काय आणि 50,000 दिले काय, पण मी घरटी काढणार नाही. अरे बाबा, काय असं त्या घरट्यांमध्ये, अहो तुमच्या दृष्टीनं ते शोभेचं खेळणं असेल हो, पण पुन्हा पक्ष्यांचं ते घरटं आहे. सकाळीतून त्यातले चिमणी दाना गोळा करायला आकाशात उडून गेले असतील आणि संध्याकाळी जेव्हा ते घरी परततील आणि फांदीवर जर त्यांना त्यांचं घरटं नाही दिसलं, मग काय अवस्था होईल त्यांची. विचार करा बरं, घरी गेल्यानंतर प्लॉटवर घर दिसलंच नाही, मग ह्या भावना समजून घेतल्या पाहिजे. मुक्ताईने विचारलं, आजी घरटं नाही, ती चिमणी कुठे. मग ती चिमणी कुठून शोधून आणायची, गेली असेल मरून गेली असेल म्हटल्याबरोबर कुणीतरी असा काळजावर थेट ओरखडा ओढावा, तसं सर्व दिशी काळीच कापला. आणि ज्ञानोबांनी हाका मारली, मुक्ते काय गप्पा मारत बसली, इकडे. हे हळद केलंय ना, यात आपण आता मोगरा लावूयात. सगळ्या भावंडांनी मिळून एक मोगऱ्याचं छोटस रोप त्या झोपडीच्या समोर लावलं. आणि ज्ञानोबा म्हटले, आजी आता पंढरपूरला जातो आणि आशे येतो हा परत, तोपर्यंत मोगऱ्याला जाऊ, वाढला पाहिजे, बहरला पाहिजे, फुलला पाहिजे, अगदी गगनाच्याही वर गेला पाहिजे. सगळी भावंड पंढरपुरात आली. आजवर इंद्रायणीमध्ये लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही. आज मात्र चंद्रभागा स्वागताला उभी होती. सगळीकडे ज्ञानोबांचा, सगळीकडे निवृत्ती महाराज, सोपान काका, मुक्ताईचा जय जयकार सुरू होता. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, जय जय विठोबा रखुमाई. सगळं पंढरपूर अगदी ज्ञानोबांना डोक्यावर घेऊन नाचत होतं. मिरवणूक निघाली ज्ञानोबांची पंढरपुरातून, सगळीकडे जय जयकार. पण ज्ञानोबा मात्र त्या मिरवणुकीत नव्हतेच. त्यांची दृष्टी क्षितिजाच्याही पलीकडे निघून गेली होती. एखाद्या कोळ्यानं असं जाळं फेकावं आणि आपसूक पुन्हा खेचून घ्यावं. ज्ञानोबांनी हा ज्ञानाचा प्रपंच मांडला आणि फेकलेलं जाळं आता आपसूक
स्वरूप ओळून घ्यायची सुरुवात झाली. आणि ज्ञानोबा आता कोणत्या वृत्तीला निघून गेले याची जाणीव मात्र निवृत्ती महाराजांना झाली. निवृत्ती महाराजांना कळलं होतं ज्ञान आता आपला उरला नाही. वेगवेगळे पटके घालून तिथून वावरणारी माणसं, ती सगळी माणसं जणू एक वासू लागली. आकाशातल्या 7 रंगांचं इंद्रधनु, पण ते सगळे रंग जणू एक वाटून गेले. माऊलींनी निवृत्ती महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं आता परवानगी द्या. निवृत्ती महाराज म्हटले मी कोण परवानगी देणार. भगवंताकडे गेले आणि भगवंतानं सांगितलं इथं नाही, आळंदीला जा आणि तिथे समाधी घ्या. जगासाठी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समोर ठेवणारे, पसायदान मारणारे ज्ञानोबा आता शेवटच्या प्रवासाला निघाले. रामकृष्णाला जावं लागलं, ज्ञानोबा तुकोबांना जावं लागलं. एक दिवस आपल्यालाही जावं लागणार, ते स्वीकारायचं. आज माई तुमच्यात नसेल, आमच्यात नसेल. माई देहानं नसतील, इथेच कुठेतरी सापडतील. ज्या वेळेस वारं येईल, वादळ येईल, तुमच्या सोबत चालत राहतील. आणि खूप मोठं संकट आलं ना, तुम्हाला 2च पावलं दिसतील, ते माईंचे असतील. तुम्हाला खांद्यावर बसवलं. माईंची गाडी रात्री 2ला जरी असली ना, तरी ते गेट उघडं असायचं. थेट गाडी आत आली पाहिजे.
गाई गुरांकडे बघायचं आणि थेट किचन मध्ये जायचं. उघडं असेल तर झाकून ठेवायचं, जिने चढून वर जायचं. तो छोटासा फोन, ती बामची डबी, ते कानातलं तिथेच ठेवलेलं आहे अजून तसंच. कितीतरी पुरस्कार, कितीतरी वह्या, हाताने लिहिलेलं सगळं सगळं तसंच्या तसं आहे. माई तिथंच आहेत लेकरांना. त्या बाथरूम मध्ये चिटकवलेल्या टिकल्यांमध्ये, त्यांच्या हातानं गोडून घेतलेल्या त्या प्रत्येक वस्तू, तुम्ही जिथे खेळताय ना तिथं माई चाललेल्या आहेत. तुम्ही जिथं बोलताय ना तिथं माई बोललेल्या आहेत. तुम्ही जिथे बागडताय त्या मातीला माईंचा स्पर्श झालेला आहे. असं समजू नका की त्या तुमच्यात नाहीत, त्या आहेत. कुठे कुठे ममताताई, दीपक दादा, विनय दादा, सगळा परिवार तुमच्या पाठीमागे सावली बनून त्या पदराला धरून तुम्हाला चालायचं. असं समजू नका की त्या देहानं आपल्यात नाहीत म्हणजे नाहीत. त्यांच्या प्रत्येक श्वासाश्वासात तुम्ही आहात. बाळांनो, या माईनं आपल्याला बोटाला धरून चालायला शिकवलं, आपल्याला समाजात आणलं. किती मोठे व्हा, किती उंच भरारी घ्या, पण जिथून आलात त्या माईला आणि त्या आश्रमाला मात्र कधी विसरू नका. जायचंय जर सगळ्यांनाच. कोण थांबण्यासाठी आलंय हो? एका स्मशानभूमीवरती 2 वाक्य लिहिलेली होती. मेरी मंजिल तो बस यही तक थी, मैंने आते आते जिंदगी गुजारली. आपल्याला सगळ्यांना तिथे जाऊन थांबायचं. आणि या शेवटच्या प्रवासाची जाणीव झाली आणि निघाले माऊली आता आळंदीला जायला. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, नामदेव राया, सगळ्या सगळ्या संतांचा मेळ आळंदीकडे निघाला. हा शेवटचा प्रवास होता. निवृत्ती महाराजांना जाणीव होती की परत दादा दिसणार नाही, हा शेवटचा प्रवास आहे. पण मुक्तीला मात्र माहित नव्हतं की ज्या पाऊल वाटांवरून आपण चाललो आहोत, ह्या पाऊल वाटेवरचा ज्ञानोबांसोबतचा हा शेवटचा प्रवास. आळंदी जवळ आली आणि इंद्रायणीनं असे हात जोडले. देवा, माऊली आले आळंदीत. माऊलींना सांगा तुमचे पाय फक्त डोहाला लागू दे. ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही, ती इंद्रायणी अशी हात जोडून उभी होती. नामदेव महाराजांच्या मुलांनी समाधीची जागा स्वच्छ केली. मुक्तीला कळालं आता आता दादा निघालाय आणि मुक्तीनं टाहो फोडला. दादा काही हट्ट करणार नाही रे, मांडे भाजायला खापर मागणार नाही, पण माग फिर कुणाला राखी बांधायची. ए दादा, पण ज्ञानोबा या सगळ्यांच्या पलीकडे निघून गेले. निवृत्ती महाराजांनी आवाज दिला, मुक्ते, दादा आता आपला राहिला नाही, मागे ये. आणि इच्छा नसताही त्या गर्दीतून मुक्ताई मागे फेकली गेली. गर्दीतून ज्ञानोबा वाट काढत काढत समाधीच्या दिशेने निघाले. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञान देव बैसाव्या. निवृत्ती महाराजांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि नामदेवराय म्हटले, दादा, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच, डोळ्यात पाणी का? नामदेवराया, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच, पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. समाधीच्या जागेवरती जाऊन बसायचं आणि तितक्यात गर्दीतून आवाज आला, ए ज्ञान्या, कुठे निघाला रे? दचकूनच बघितलं तर म्हातारी आजी त्या गर्दीतून वाट काढत पुढे आली. अरे, जाण्याचं वय तर आमचं आणि तू निघालास रे? हे बघ, आपण लावलेला मोगरा बहरला, फुलला, त्याची फुलं तुझ्यासाठी घेऊन आली. आजीनं अशी फुलं भिरकावली, 4 फुलं ज्ञानोबांच्या होऊन जाईल पडली. त्या फुलांकडे बघितलं आणि माऊली म्हटले, आजे, आपण लावलेला मोगरा बहरला, फुलला, त्याचा वेलू अगदी गगनाच्याही वर
कुठे फेकली गेली आणि ही फुलं पांडुरंगासाठी घेऊन ज्ञानोबा शेवटच्या प्रवासाला निघाले. ज्ञानोबांच्या हाताला धरून ज्ञानोबा समाधीच्या जागेवर जाऊन बसले. डोळे बंद झाले, शिळा लुटली गेली आणि उभ्या जगासाठी ज्ञानाचा प्रकाश खुला करून देणारी माऊली कायमची समाधीस्थ झाली. आजही तुम्ही आनंदीत जा. त्या पाऊल वाटांवरून माऊली चालली असते. त्या पायांची धूळ आजही तिथेच कुठेतरी असते. आज माऊली शरीरानं तुमच्या माझ्यात नाही, पण ज्ञानेश्वरीच्या पानापानात, आम्हा वारकऱ्यांच्या मनामनात आणि या मातीच्या कणाकणात आजही माऊली, आजही माई तशीच आहे. कधीतरी आळंदीला या, इंद्रायणीच्या काठावर जा, बसा तिथे शांत. कधीतरी सिद्धबेटावर जा, बघा त्या झोपडीकडे, जा त्या समाधीजवळ आणि मनोभावे त्या समाधीवरती डोकं टेकवा. त्या समाधीतून एकच आवाज आहे,